नमस्कार एंड वेलकम। 249वें वेनसडे चार्ट में आप सभी का मैं दिल से स्वागत करता हूं। आप सभी कमिटेड टीएमपी लीडर्स और गेस्ट और नए डिस्ट्रीब्यूटर्स को एक्नॉलेज और अप्रिशिएट करता हूं यहां पर आने के लिए। आज हमारा सेकंड वेनसडे चार्ट है और आज हम हमारे टीएमपी के साथ जुड़े हुए नए डिस्ट्रीब्यूटर्स को एक्नॉलेज और अप्रिशिएट करते हैं और उनके शेयरिंग सुनते हैं। तो आज एक ऑनलाइन बड़ा इवेंट हमारा होता है। एक अकेला ऐसा ये वेनसडे चार्ट है जो ओपन होता है गेस्ट के लिए, जिन्होंने डेमोन्स्ट्रेशन देखे हैं, मशीन लेना बाकी है। ऐसे बहुत सारे गेस्ट भी हमारे आज इस मीटिंग में आते हैं। तो सभी का मैं यहाँ पे स्वागत करता हूँ और आज के वेनसडे चार्ट की शुरुआत करेंगे हम मिशन से। तो टीएमपी का मिशन दोहराने के लिए आपको मैं इनवाइट करता हूँ। जिनको भी मिशन दोहराना है आप हैंड रेज करेंगे तो आपको मैं अनम्यूट करूंगा। रूपाली मैडम को मैं इनवाइट कर रहा हूँ मिशन दोहराने के लिए। वेलकम। नमस्कार। नमस्कार। टीम माय पॉसिबिलिटीज में आपका दिल से स्वागत है। डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री में पूरी दुनिया में यह एक अकेली ऐसी टीम है जो अपने मूल्यों को लेकर मिशन और विजन पर काम करने के लिए प्रतिबद्ध है। हमारा मिशन है संभावनाओं के द्वारा लोगों को उनके जीवन में ताउम्र आनंदी और उत्साही बने रहने के लिए मदद कर सके, ताकि वह भी उनके आसपास एक ऐसा वातावरण तैयार कर सके जिससे लोग संभावना में जीने लगे। अगर आप भी इस तरह की जिंदगी जीना चाहते हो तो मैं, रूपाली धोत्रे, पॉसिबिलिटी इन्वेंटर, आपको इस टीम का हिस्सा बनने के साथ साथ इस महान कार्य में योगदान देने के लिए आमंत्रित करती हूँ। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। थैंक यू रूपाली मैडम, थैंक यू वेरी मच। मिशन दोहराने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद। तो आप सभी को पता है कि आज का विशेष वेनसडे चार्ट है हमारा, और आज हमारे साथ जुड़े हुए हर नए डिस्ट्रीब्यूटर्स को हम एक्नॉलेज करते हैं, यहाँ पे अप्रिशिएट करते हैं कि उन्होंने कितना बड़ा डिसीजन लिया, अपने फैमिली के हेल्थ के लिए इन्वेस्टमेंट किया। तो मैं सबसे पहले उन सभी न्यू डिस्ट्रीब्यूटर्स को अपने पूरे टीम के तरफ से एक्नॉलेज करता हूँ, अप्रिशिएट करता हूँ कि आप लोगों ने अपने जीवन में एक बहुत बड़ा निर्णय लिया है। आज जब 15-20 हज़ार के ऊपर लोग पानी के किसी मशीन के बारे में सोचते नहीं, आपने लाखों का इन्वेस्टमेंट करके मशीन लगाया है आपके घर पे। तो ये बहुत बड़ा निर्णय है। भारत में बहुत ऐसे कम लोग हैं जो कैंगन वाटर पीते हैं, उसमें से आप अभी एक व्यक्ति बन चुके हैं। आपके फैमिली को अपने प्रिवेंशन के लिए निर्णय लिया है और आपका आने वाला भविष्य निश्चित ही बाकी लोगों के मुकाबले बेहतर जाने वाला है, हेल्थ वाइज और अगर आपकी इच्छा है तो वेल्थ वाइज। तो आप सभी को मैं यहाँ पे इनवाइट करता हूँ। जितने भी नए डिस्ट्रीब्यूटर्स हमारे साथ जुड़े होंगे उनको शेयर करना है कि आपने ये मशीन क्यों लिया, क्यों किया इतना इन्वेस्टमेंट, आपने क्या देखा, आपने बिजनेस देखा, आपने प्रोडक्ट देखा, आपको डेमोन्स्ट्रेशन अच्छा लगा, या आपने कुछ दिन पानी पी के देखा, या आपका कोई करीबी रिलेटिव ऑलरेडी उसका यूज कर रहा है, उस उनके भरोसे आपने लिया। जो भी आपके कारण होंगे हम आपको सुनना चाहते हैं, क्योंकि आपके अनुभव हमारे लिए बहुत महत्वपूर्ण है। आप जो भी शेयरिंग करोगे बाकी लोगों को उससे प्रेरणा मिलेगी, और जो नए गेस्ट यहाँ पे आते हैं हर महीने के दूसरे बुधवार को, उनको भी एक एक्सेस मिलेगा आपके शेयरिंग से। वो अगर कहीं रुके होंगे किस वजह से प्रायोरिटी नहीं बन रही होंगी, तो आपका जो शेयरिंग है एक प्रकार का कंट्रीब्यूशन करेगा बाकी लोगों के जीवन में। तो हम हर बार बोलते हैं कि शेयरिंग एक पुण्य का काम होता है। तो आपको डिजिटल हैंड रेज करना है। ज़्यादातर मैं इनवाइट करूंगा नए डिस्ट्रीब्यूटर जो इस महीने में, मतलब जनवरी के दूसरे बुधवार से फरवरी के दूसरे बुधवार तक जो डिस्ट्रीब्यूटर हमारे साथ जुड़े हैं उनको मैं इनवाइट करता हूं। आप रिएक्शन के बटन के तरफ जाएंगे, उस पर क्लिक करेंगे तो रेज हैंड का ऑप्शन आपको दिखेगा। तो डिजिटल हैंड रेज करना है आपको ताकि मैं आपको अनम्यूट कर सकूं। और मेरी सभी से रिक्वेस्ट है कि शेयरिंग हमको शॉर्ट में करना है। ज़्यादा से ज़्यादा 2 मिनट में हम हमारी बात रख सकते हैं कि हमने मशीन क्यों लिया। कुछ आपको बेनिफिट मिले होंगे तो भी आपको वो शॉर्ट में बताना है। पूरी स्टोरी नहीं बताना है कि मैं उनके घर गया, वो मेरे घर आए, फिर ये ऐसा हुआ, फिर वैसा हुआ। इस तरह के स्टोरी में हमको नहीं जाना है।
इसके पीछे का कारण क्या है कि ज्यादा से ज्यादा लोग शेयर कर पाएंगे। और एक बात मैं बता देना चाहता हूँ, हम 8 बजे से 9:30 बजे तक ये मीटिंग करते हैं। 9:30 को ये मीटिंग मैं कंप्लीट करूंगा, क्योंकि पीछे पीछे फिर शेयरिंग बहुत बढ़ते जाते हैं और बाकी बहुत सारे नए लोग होते हैं, उनके लिए समय ज़्यादा हो जाता है। तो आज आपको ध्यान रखना है, जिनको भी शेयर करना है स्टार्टिंग में करो। तो मैं रोकूंगा भी अगर किसका लंबा शेयरिंग हुआ तो, वो आपको समझना है। और ये बुधवार विशेष है जिसको हम सेलिब्रेट करते हैं हर महीने के दूसरे बुधवार को। तो डिजिटल हैंड रेस करना है आपको, ताकि मैं आपको अनम्यूट कर सकूं। अगर आपके कोई नए डिस्ट्रीब्यूटर मौजूद नहीं होंगे तो आप एज अ ओल्ड डिस्ट्रीब्यूटर लीडर, आप भी उनके बिहाफ पे शेयरिंग कर सकते हैं उनका, या उनको एक्नॉलेज कर सकते हैं। रूपाली मैडम को मैं अनम्यूट कर रहा हूँ। वेलकम मैडम, स्वागत है आपका। सर, मी 1.5 वर्ष आधी भावना राऊत मॅडम आणि आम्ही एका ठिकाणी डेमो दिला होता मूर्तिजापूरला. आणि त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असं म्हणजे सर केव्हा मशीन घेणार आहात, काय आहे, बस असं चर्चा होती. पण या 2-3 महिन्यात त्यांना कॉल पण नव्हता आणि त्यांच्या समोरून कॉल आला की आम्हाला मशीन घ्यायची आहे. आणि म्हटलं कुठलं, म्हटलं आता 277चं मॉडेल म्हटलं डिस्कंटिन्यू झालेलं आहे. तर मग कुठलं आहे म्हणत, म्हटलं 311,500. तर सर त्या सरांनी 311,500चं आरटीजीएस केलं आणि मशीन घेतली. आणि त्यांना विचारलं तुम्ही आज का डिसिजन घेतला. आज ते जॉईन होणार आहेत पण त्यांना लेट होईल, म्हणून त्यांच्या बिहाफमध्ये मी शेअरिंग करत आहे. तर ते बोलले की आम्हाला त्याच दिवशी मशीन घ्यायची होती ज्या दिवशी आम्ही डेमॉन्स्ट्रेशन बघितलं. पण म्हणजे लोकांचे अनुभव ऐकायचे होते. आणि आज आमच्या अवतीभोवती इतके लोकांनी आम्हाला कॅंगॅंग विषयी सांगितला. आणि थोडा हेल्थ इश्यू आला घरी, आणि हेल्थ इश्यू आला आणि त्यांनी डिसिजन घेतला आणि आज त्यांच्याकडे मशीन पोहोचली आहे सर. वेरी गुड, वेरी हा, राम ठोके सर, मूर्तिजापूर. ग्रेट, थैंक हाँ यू, बहुत बढ़िया। तो सर का भी मैं अभिनंदन करता हूँ कि उन्होंने डिसीजन लिया। मेरे साथ भी ऐसा ही हुआ पिछले 8-15 दिनों में। दिसंबर 2018 को मैंने एक डेमोन्स्ट्रेशन किया था और उनका फॉलोअप भी लिया कुछ हद तक। उनकी भी बहुत इच्छा थी, लेकिन फिर गैप गिर गया, तो बहुत गैप गिर गया। बीच में कभी कभी चैटिंग होता था, उसके अलावा कुछ नहीं। लेकिन अभी 15 दिन पहले अचानक से फ़ोन आया उनके घर से और मुझे बुलाया गया। वहाँ पे मैंने डेमोन्स्ट्रेशन किया उनके वाइफ के साथ, और उन्होंने स्पॉट पर ही मुझे 3,11,500 का चेक दिया। और उन्होंने ये बोला कि इनकी बहुत इच्छा थी, लेकिन मैंने ही मशीन नहीं लेने दिया, क्योंकि प्राइस की वजह से। तो मुझे वहाँ पे ये पता चला कि फैमिली के साथ डेमोन्स्ट्रेशन होना कितना ज़रूरी है। ऐसा नहीं कि फैमिली के साथ होगा तो स्पॉट क्लोजिंग होगा, लेकिन फैमिली के साथ डेमोन्स्ट्रेशन होना बहुत ज़्यादा ज़रूरी होता है, क्योंकि उनकी वाइफ ने अगर उस दिन डेमो देखा होता तो शायद आज 6-7 साल से उनके घर पे मशीन होती। तो ये अनुभव हमको आते हैं। प्रायोरिटी के हिसाब से लोग डिसीजन लेते हैं, हम सबको पता है। डेमो तो हर एक को पसंद आता है, हर एक को लगता है कि मेरे घर पे मशीन होनी ही चाहिए। लेकिन वही है प्राथमिकता। मैं हर बार बोलता हूँ, मशीन लेने के लिए पैसे नहीं लगते। फिर लोग मेरे तरफ देखते हैं, मैं बोलता हूँ डिसीजन लगता है, एक निर्णय लगता है, और निर्णय के साथ प्रायोरिटी भी लगती है। एक डिसीजन और एक प्रायोरिटी से मशीन लोगों के घर पे आती है। जितने भी लोग हमारे साथ इस महीने में जुड़े होंगे, उन्होंने डिसीजन भी लिया और प्रायोरिटी भी सेट किया, इसलिए उनके घर पे आज मशीन आ चुकी है। अभी 7 तारीख को, मतलब आज के 4 दिन पहले, हमने भंडारा में एक ऐसा ही क्लोजिंग किया नेपाल मस्के सर के टीम में। वो सर भी यहाँ पे होंगे तो शेयर जरूर करेंगे, हमारे पुराने दोस्त ही है। उन्होंने डेमोन्स्ट्रेशन देखा, 12 बजे उनका डेमोन्स्ट्रेशन हुआ, शाम को हम दोबारा मिलने को गए तो उन्होंने चेक दिया। उस दिन 1 लाख का चेक दिया, 2 दिन के बाद बाकी का आरटीजीएस किया। उनका भी डीएक्स मॉडल कल ही ऑर्डर हो चुका है। तो ये होता है, लोगों के दिमाग में चीज़ें रहती है, डेमोन्स्ट्रेशन देखने के बाद कोई कैंगन वाटर के डेमोन्स्ट्रेशन को भूलता नहीं है, ये बात पक्की है। तो हमारा काम है, लोगों को एजुकेट करो, एक्नॉलेज करो, उनको अंडरस्टैंड करो, और चलते रहो, आगे आगे बढ़ते रहो। 100% आपको
क्या होगा, लॉ ऑफ एवरेज आपके लिए काम करेगा। प्रशांत सर को मैं इनवाइट कर रहा हूँ। तर मला वृषाली मेहरे मॅडमनी डिसेंबरमध्ये त्या मशीन बद्दल म्हणजे एका प्रोग्राम बद्दल हेल्थ अवेअरनेस बद्दल सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर पण एकदा सांगितलं पण माझं दोनदा काही जाणं नाही झालं प्रोग्रामला. हम्म हम्म पण हम्म जेव्हा त्यानंतर तिसऱ्यांदा जेव्हा सांगितलं तेव्हा मला वाटलं की काहीतरी त्याच्यामध्ये असेलच. हम्म. म्हणून मी मग तो जो ऑफिसला जाऊन अमरावती ऑफिसला जाऊन डेमो घेतला त्याचा. हम्म. आणि त्याच्यानंतर म्हणजे सगळा व्ह्यू जो असतो तो एकदम चेंज झाला. आणि बरोबर. मी आता 2 तारखेला ती मशीन बुक केली. व्हेरी गुड. म्हणजे 25% कॅश आणि बाकी क्रेडिट कार्ड वरून ती मशीन बुक केली आणि आता 7 तारखेला माझी मशीन आली पण. व्हेरी आणि गुड. आता म्हणजे एक्साइट आहे मी की ती मशीन आता या आठवड्यात इन्स्टॉल करायची आहे. बहुत आता बढ़िया. पुढे त्या पाण्याचा काय एक्सपिरियन्स येतो ते सगळं अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स करायचा आहे आणि त्याच्यासाठी एक्साइट आहे. व्हेरी गुड थँक्यू. प्रशांत सर. अभिनंदन तुमचं, तुम्ही हा निर्णय घेतल्याबद्दल. आणि तुम्हाला शुभेच्छा तुमच्या भावी आरोग्यासाठी आणि सर्व गोष्टीसाठी. थँक्यू व्हेरी मच. रणजित मेश्राम सरांना अनम्यूट करत आहे. वेलकम रणजित सर, स्वागत आहे तुमचं. अनम्यूट करा. यस, वेलकम. सर काही 2 वर्ष अगोदर एक प्रोग्राम झालेला नागपूरला. त्या प्रोग्राम मध्ये मला कौस्तुभ सरांनी इन्व्हाइट केलं होतं. बरोबर. मला वाटते ते प्रोग्राम मई मध्ये झालेले असेल. हम्म. तर तेव्हा ते प्रोग्राम अटेंड केलेलं मी. तेव्हा विचार केलेला मी की नाही याच्यात काहीतरी आहे. पण हम्म. नंतर मग कौस्तुभ सर घरी आले. मित्र आहेत माझे चाइल्डहुड. हम्म. ते घरी आलेले, त्यांनी मला डेमो दिला. तेव्हा पण असं वाटलं की नाही आता आपल्याला करायला हवं हे. पण काही कारणास्तव ते झालेलं नाही. बरोबर. नंतर मग मागच्या वर्षी पण एक इव्हेंट झालेला. त्याच्यात पण मी होतो. त्याच्यानंतर मग मी डिसिजन घेतला की नाही आता हे करायला पाहिजे. माझी मिसेस पण मेडिको पर्सन आहे. मग कौस्तुभ सर एकदा घरी आले आणि त्यांनी सांगितलं असं आहे. मग दोघांना मिळूनही त्यांनी डेमो दिला. हम्म. मग त्याच्यानंतर आमचा विचार पक्का झाला. आम्ही दोघांनी पण डिस्कशन केलं या विषयावर की बाबा याच्यात डूज काय आणि डोंट्स काय. हम्म. तर आम्हाला डूज भेटले त्याच्यात. सगळं हम्म. व्यवस्थित दिसलं. व्हेरी गुड. आणि मग आम्ही लागलो कामाला की आता आम्हाला घ्यायचीच आहे ही. व्हेरी गुड. आम्ही यूज पण केलं तो वॉटर, असं नाही आहे की विदाऊट यूज करून आम्ही तो डिसिजन घेतला. केलं आम्ही यूज ते. त्याच्यानंतर असं वाटलं की घ्यायला पाहिजे. माझी आई आता 80 अबोव आहे. तिला व्हॉमिटिंगचा त्रास होतो थोडं. हम्म. तर मग आम्ही तिला ते वॉटर दिलं तर तिचा त्रास तो कमी झालेला आहे. हम्म. आणि मग आम्ही पक्क डिसिजन घेतलं की नाही आता हे करायला पाहिजे. बरोबर. तर मागच्या आठवड्यात आम्ही ते बुक केलं. व्हेरी गुड. व्हेरी गुड. तर त्यांच्यासाठी यासाठी कौस्तुभ सरांचा मी आभारी आहे की त्यांनी मला कॅंगन सारखं मेन म्हणजे जापनीज वर्ल्ड काहीतरी क्लास टेक्नॉलॉजी माझ्या व्यवस्थित घेतल्या. प्रोडक्ट दिला. ग्रेट सर, ग्रेट. रणजित सर, तुमचं अभिनंदन सर या निर्णयासाठी आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू. वृषाली मॅडम यांना मी अनम्यूट करत आहे. वेलकम मॅडम, स्वागत आहे तुमचं. थँक्यू सर. वेलकम. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. गुड इव्हिनिंग. सर आता मला जॉईन होऊन म्हणजे मशीन तर मी नोव्हेंबरमध्ये घेतलेली आणि पाण्याचा अनुभव वगैरे तर मी ऑलरेडी शेअर केलेला. म्हणजे मी मशीन घेण्याआधीपासूनच पाणी यूज करत होते. आणि माझी बहीण रुपाली, ती पण त्या पाण्याचा तिला बऱ्यापैकी फायदा झालेला. सोरायसिसचा जो त्रास होता तो गेलेला तिचा. आणि तिची मशीन पण आता आली आहे घरी. आणि प्रशांत ज्यांनी शेअरिंग केलं आहे त्याचं आणि ताईचं बुकिंग एकाच दिवशी झालं. म्हणजे या महिन्यामध्ये 3 मशीन बुक झाल्यात माझ्या. ग्रेट. 2 प्लॅटिनम आणि एक ॲनेस्टा. म्हणजे सुरुवात झाली.
चांगलं आहे. आणि पाण्याचा अनुभव म्हणजे इंटरनल हिलिंग तर असं आहे की सांगता पण नाही येत की काय होतंय काय नाही. ऑलरेडी मी शेअरिंग केलेलं आहे. तरी मी सांगू इच्छिते, कारण नवीन लोक बरेच जॉईन झालेत. माझा तर लम्सचा प्रॉब्लेम होता, तर लम्स मला आता बिलकुल जाणवत नाही, दुखणं वगैरे काहीही नाही. मुलांच्या दृष्टीने आज म्हटलं तर माझा मुलगा बेडवरून पडला होता, तर त्याच्या पायाचं, गुडघ्याच्या आतल्या साईडचा जे स्किन आहे, तो फ्लेश असा गाठ असल्यासारखा जमा झाला होता. त्याला बरेच वर्ष झाले, तरी 4-5 वर्ष आधीपासून. हम्म. आणि ते दिसायला खूप असं घाण दिसायचं. म्हणजे त्याने हाफ पॅन्ट घातला की त्याच्या पायाला साईडला असं वाटायचं की केवढं मांसाचा गोळा आहे म्हणून साईडला. पण ते ऑटोमॅटिकली हील झालं. एकदा तो असं डान्स करत असताना हाफ पॅन्ट घालून डान्स करत होता. तो 5th स्टँडर्डला आहे. तर मी बघितलं, ताईनी पण बघितलं की अरे ह्याचं पायाचं पूर्ण फ्लेश जे आहे ते एकदम प्लेन झालंय. म्हणजे हम्म. एकजीव झालं होतं ते. हम्म. झालेलं आहे. तर हम्म. तशा प्रकारचं हिलिंग होत राहतं, आपल्याला कळत नाही. बरोबर. माझा एक अनुभव असा आहे की माझा लेफ्ट हँडचा अंगठा बरेच वर्षापासून असं दुखत होता. म्हणजे थोडं काही चुकीची हालचाल झाली आणि मेनली ऑफिसमध्ये जेव्हा आपण जे ड्रायर यूज करतो वॉशरूमचं, तर त्याचा फोर्स एवढा असतो की त्याच्या खाली हात ठेवला की त्यानंतर माझा अंगठा दुखायचा खूप वेळ. पण आता मी तो प्रयोग सारखा करून बघते, पण अंगठा दुखत पण नाही माझा. म्हणजे हा. ते इंटरनल हीलिंग अशा प्रकारे आहे की आपल्याला खूप माहित नाही पडत. करताय तुम्ही, बरोबर. असं आहे ते. व्हेरी गुड. तर आधी तर अभिनंदन तुमचं की तुम्ही 3 मशीन करून एक ऑफर पण कंप्लीट केलेली आहे. हो. जी 3 थँक यू. डायरेक्ट सेलची ऑफर चालू आहे आणि 3A पण झालेले आहेत. डबल अभिनंदन तुमचं. एवढ्या कमी थँक दिवसात यू, थँक यू. तुम्ही एवढं चांगलं परफॉर्मन्स करत आहात. आणि का करत आहात? कारण तुम्ही खूप क्लिअर आहात त्या प्रॉडक्टला घेऊन. म्हणजे एक येस. 1% सुद्धा मनात काही नाही, की कोणाशी आपण जेव्हा बोलतो कँगनबद्दल, तर एवढे छोटे-छोटे रिझल्ट लोकांना येतात, पण ते ऑब्झर्वेशनमध्ये नसतात आपल्या, जे तुम्ही शेअर केले. तर हे खूप मोठी गोष्ट आहे. तुमच्या शेअरिंगमुळे आज बाकी लोकांना पण तो अँगल मिळाला, की आपण ऑब्झर्व्ह करायला पाहिजे, की पाणी कुठं-कुठं, काय-काय काम करतं आपल्या शरीरामध्ये. थँक यू मॅडम. येस. थँक थँक यू, थँक यू सर. आणि शुभेच्छा तुम्हाला. रुपाली मॅडमला अनम्यूट करत आहे. बघा अनम्यूटचा ऑप्शन आला असेल. वेलकम मॅडम, स्वागत आहे तुमचं. नमस्ते सर. सॉरी, माझा मोबाईल जरा हँग झाला होता. काय हरकत नाही. बोला. मी ऋषाली मेहरीची बहीण आहे. ऍक्च्युली मी डेमो वगैरे काही बघितला नव्हता. फक्त तिने मला ह्या पाण्याबद्दल सांगितलं होतं आणि आपले चितलेश दीक्षित सर त्यांच्याकडनं मी अमरावतीवरून पुण्याला माझ्या बहिणीनेच 2.5 pH पाणी मागवून दिलं होतं मला. मला हम्म, ऍक्च्युली पायाला सोरायसिसचा प्रॉब्लेम सुरू झाला होता. हम्म, हम्म, त्या पाण्याने मला 90% रिझल्ट आला सर. खूप अच्छा. छान रिझल्ट आला आणि नंतर मग मी ऋषालीकडे डेमो पण बघितला. तर हम्म, त्याच वेळेस ठरवलं की मला मशीन घ्यायची आहे. व्हेरी तर गुड. ती माझी आर्थिक परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती, त्यामुळे मी गोल्ड वगैरे सगळं ठेवून ती मशीन बुक केली आणि आजच बुक मशीन आली माझी. क्या बात है. अभिनंदन मॅडम, रुपाली मॅडम तुमचं. थँक्यू सर. तुमचं शेअरिंग अतिशय महत्वाचं आहे, की आर्थिक परिस्थिती नव्हती. लोकांना असं वाटते, की खूप पैशावाले लोकच मशीन घेतील, असं बिलकुल नाही. खास करून टीम माय पॉसिबिलिटीत तरी सगळे मध्यमवर्गीय लोक आहेत जास्तीत जास्त संख्येनं आणि सर्वजण ॲडजस्टमेंट करून मशीन घेतात. तर मी बोललो आधी निर्णय झाला मशीन घ्यायचा आणि मग व्यवस्था झाली आणि मग मशीन आली. ग्रेट, येस ग्रेट. सर. थँक्यू थँक यू सर. मॅडम. थँक यू आणि शुभेच्छा तुम्हाला. आजच मशीन पोहोचलेली आहे मॅडमची घरी. दिनेश सरांना अनम्यूट करत आहे. वेलकम सर. वेलकम सर. नमस्कार सर नमस्कार. आणि सर्वांना नमस्कार. नमस्कार. बोला. तर ऍक्च्युली काय झालं सर, 2 वर्षापूर्वी आमच्या यांच्याकडे म्हणजे काय म्हणतात त्याला युवांकडे चांदूर बाजाराला त्यांनी घेतलेलं होतं कँगन मशीन. तर त्यांच्याकडून मी ऐकलं की असं असं याच्यापासून फायदे वगैरे होतात. हम्म, पण इथे मला कोणी असं काही आढळलं नाही. हम्म, पण म्हणजे मी अकोल्याला असतो, अकोल्याला. हम्म, तर हम्म, अकोल्याला मग माझा मित्र आहे एक नितीन पाटील म्हणून, हम्म, हम्म, आणि त्यांच्या संपर्कात आला. त्यांनी मग मला एक डेमो दिला, घरी बोलावलं आम्हाला दोघांनाही. आम्ही दोघंही घरी गेलो, त्यांचा डेमो दिला दोघांनी आणि मग मी निर्णय घेतला की आपल्याला हे घ्यायचे. परंतु म्हटलं एकदम न घेता आपण पहिले ट्राय करू पाणी. हम्म, मग मी त्यांच्याकडून रोज पाणी न्यायचं एक 15-20 दिवस. हम्म, काय तर त्या पाण्यापासून मला थोडासा जे काही छोटे मोठे काही डिसीज होते त्याच्यापासून मला थोडा रिलीफ मिळाला. हम्म, हम्म, मग मी लगेच डिसिजन घेतलं आणि
5 डिसेंबरला मी मशीन घेतली. व्हेरी ऑलरेडी त्यांना चेक वगैरे देऊन सर्व मशीन माझी 5 डिसेंबरला आली आणि 5 डिसेंबर नंतर ती आता माझ्याकडे लावलेली आहे व्हेरी गुड आणि मी आता ती पाणी जवळपास 2 महिने झालेले आहे तर वापरत आहे. व्हेरी गुड. हा तर कसं आहे की जोपर्यंत माझं असं म्हणणं आहे की जोपर्यंत तुमचं काही काय म्हणतात त्याला भोग असतात ते संपत नाही तोपर्यंत तुम्हाला हे मशीन भेटू शकत नाही. क्या बात है. हे आपले भोग असतात काही वरून काय भोगायचे असतात काय, परंतु आता माझे भोग संपले असं समजतो मी. आणि कसं आहे आता डिसीज तर भरपूर आहे काय की आता त्याला ज्या व्हायला थोडा वेळ लागेल हे मला माहिती आहे आणि मला तशी काही अपेक्षा नाही. पण एवढं समजतो की मी प्रिकॉशनरी मेजर आहे ही आपली पुढे आपल्या काही होऊ नये, बिमाऱ्या वगैरे काही होऊ नये त्यासाठी म्हणून जर आपण आतापासून जर हे राहिलो, पैसा महत्वाचा नाही आहे, महत्वाचं आपलं निरोगी शरीर, आरोग्य काय. आणि ते जर आपल्याकडे असेल आणि पैसा जर तुम्ही त्याच्यासाठी जर खर्च करत असाल तर फार काही मोठी गोष्ट नाही आहे काय. बहुत बढ़िया. कारण की सगळ्यात मोठं हेल्थ इज वेल्थ म्हणतात. का म्हणतात की कारण तेच आहे की तुमची हेल्थच सगळ्यात वेल्थ आहे मोठी आणि ते त्याचा विचार करणं प्रत्येकानं गरजेचं आहे. म्हणून प्रायोरिटी तुम्ही स्वतःला दिली पाहिजे की आपण हेल्थला कुठल्याही प्रकारचं त्याला दुय्यम दर्जा न देता त्याला प्रायोरिटी दिली पाहिजे, प्रथम याच्यावर त्याला ठेवलं पाहिजे. आता रोज माझं कॅंगनचं पाणी घेणं सुरू आहे. मिसेस सुद्धा घेते काय, आम्ही दोघंच असतो सध्या. तर काही छोटे मोठे प्रॉब्लेम आहे ते होऊन राहिले. मेजर प्रॉब्लेम थोडंसं आता मला विश्वास आहे की याच्यापासून निश्चितच मला फरक पडेल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू दिनेश सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. तुमचं अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला. खूप ऑथेंटिक आणि छान शेअरिंग दिनेश सरांनी केलं की प्रिव्हेन्शनसाठी आम्ही घेतलेली आहे आणि तरी आम्हाला प्रायमरी बेनिफिट सर्व दिसत आहेत आणि एक विश्वास आला. आपण म्हणतो शीतावून भाताची परीक्षा. तर सरांना एक विश्वास आला की हे रिझल्ट जर आले तर भविष्यात आपली हेल्थ अजून चांगली होणार आहे. कारण पाणी शरीरात मेजॉरिटी आहे. मी नेहमी म्हणत असतो आपल्या शरीरात पाण्याचं सरकार आहे. कारण मेजॉरिटी आहे पाण्याची. शिवाजी गायकवाड सरांना अनम्यूट करत आहे. वेलकम. नमस्कार सर. नमस्कार. या हप्त्यात माझ्या 2 मशीन झाल्या सर बुक. ग्रेट. एक दिलीप कुमार सर्वांनीच आर्मी मध्ये आहेत, अजून जॉबला आहेत, 2-3 वर्ष रिटायरमेंटला बाकी आहे. तर ते प्रत्यक्ष त्यांचं शेअरिंग घेऊ आपण काय. बरं. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. मी आर्मीमध्ये असतो. बरं. माझं नाव गजेंद्र म्हैसागर आणि शिवाजी गायकवाड सरांनी मला असंच एक वेळ डेमो दाखवलेला होता. तो डेमो एकदम मस्त आवडला आम्हाला. नंतर मग निर्णय केला की आपल्याला मशीन घ्यायची आहे, पण आपल्याला सुट्टी कमी होती त्यामुळे मी त्यावेळेस घेऊ नाही शकलो. पण आता काही म्हटलं 1 महिना झाले त्यांच्याकडे मी पैसे पाठवून यांनीच मशीन घरी आणून दिली. घरी सध्या आईला त्रास होता थायरॉइडचा आणि फॅमिलीला ऍसिडिटीचा त्रास होता. म्हटलं बऱ्याचपैकी या 1-2 महिन्यात थोडाफार कमी झालेला आहे. व्हेरी गुड. आणि पाणी जर नेहमी घेत राहिलं तर मला वाटतं की 100% ही बिमारी आहे दूर होऊन जाईल. तर खूप मशीन खूप चांगली आहे आणि आवडलेली आहे. आणि याचं जे पाणी आहे एकदम नंबर 1 पाणी आहे. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. थँक्यू सर. अभिनंदन तुमचं खूप खूप. मशीन घेतल्याचा निर्णय तुम्ही घेतला. बोला सर. हॅलो, नमस्ते सर. नमस्ते. नमस्ते. हा मी प्रमोद मैन, मलकापुरात शिवाजीराव गायकवाड यांच्या शेजारीच राहतो. बरं. हा सर बोलले होते, सरांनी दाखवला डेमो वगैरे. मग मी पाणी वापर केलं. 6 महिने झाले पाणी वापरतोय. बरं. हा आमच्या आईला शुगरचा त्रास आहे. मग त्यासाठी आम्ही पाणी त्यांच्याकडनं थोडंसं हे करून हे केलं. मग तरतूद करून 26 जानेवारीच्या दिवशी बुक केली होती मशीन. काल आली. व्हेरी गुड. अभिनंदन सर, अभिनंदन. म्हणजे दोन्ही मशीन घेतलेले डिस्ट्रीब्युटर सोबतच बसवले शिवाजी सरांनी. आम्ही शेजारीच राहतो. शेजारीच आहे. ग्रेट. हो. छान, खूप छान. म्हणजे आधी अनुभव घेतला तुम्ही पाण्याचा आणि मग मशीन सेट माइंडसेट हो माइंडसेट केला की घ्यायची आहे. मग 26 जानेवारीच्या दिवशी आम्ही आलो शाळेवरून. मग कधी करता ऑर्डर, म्हटलं चालेल ठीक आहे मग करून टाकू. मग लगेच त्याच दिवशी सुट्टी होती, मग करून टाकू. ग्रेट सर, ग्रेट. अजून लावायची बाकी आहे, अजून फिक्स करायची बाकी आहे. आली आहे फक्त काल. बहुत बढ़िया सर. थँक्यू. चालेल, घेऊ. हो लाभ घेऊ आणि नंतर हो पाण्याचा अनुभव घेतलेलाच आहे. आता फ्रेश पाणी प्यायला मिळेल. 100% पाणी प्यायला मिळेल, हायड्रोजन रिच.
हो हो कंटिन्यू हो नेहमी नेहमी घेता येईल. व्हेरी गुड. थँक्यू हो सर. शिवाजी सर, हो वेलकम धन्यवाद. वेलकम. तुम्ही एवढा चांगल्या पद्धतीनं प्रचार प्रसार करत आहे गंगन वॉटरचा. तुमचं आणि तुमच्या मित्रांचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. शीतलेश सरांना इन्व्हाइट करत आहे. वेलकम सर, स्वागत आहे. नमस्कार सर सगळ्यांना. नमस्कार नमस्कार. पाण्याचा अनुभव तुम्ही याच्या पहिले पण शेअर केलेला आहे, पण जसं आता वृषालीनी आणि त्यांच्या मोठ्या बहिणीनी दोघांनी शेअर केलं आणि जसं तुम्ही तिला अभिनंदन केलं, माझ्याकडून पण तिला अभिनंदन. ती पण 3 इयर झालेली आहे आणि मागच्या आठवड्यात आम्ही 4 सेल काढले. व्हेरी गुड. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे एका जागी आता माझा मित्र आहे तो ट्रॅव्हलिंग मध्ये आहे, तो शेअर करेलच. मला असं माहित पडलं की त्याच्या वाईफची तब्येत ठीक नाहीये. मी माझ्या वाईफ सोबत बस तिच्या घरी गेलो बघायला आणि इतकी भयावह स्थिती होती सर की त्या लेडीजला बसणं उठणं झोपणं काहीच जमत नाही. आणि डॉक्टरांची स्थिती आपल्याला माहिती आहे कशी आहे. काही डॉक्टरांनी सल्ला दिला युट्रस काढावं लागेल, काही म्हणे की आम्ही विदाऊट ऑपरेट करून देऊ. हेवी डोजेस गोइंग ऑन अँड पूर्ण स्किन डोळे लाल एकदम म्हणजे काहीच नाही. आणि प्रोफेशननी ती लेडी टीचर म्हणजे खूप भयावह स्थिती होती. तर आम्ही लगेच त्याला फोन केला माझ्या मित्राला की म्हटलं भाऊ तुला जेव्हा मशीन घ्यायची आहे तू तेव्हा घे, पण आज म्हटलं मी तुझ्याकडे मशीन डेमो पीस लावूनच देतो. तर त्यासाठी मी भूषण साबळे सरांचा खूप म्हणजे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी माझ्या एका शब्दावर त्यांच्या घरची मशीन काढून त्याच्याकडे लावली. आणि बघा सर आपलं प्रोडक्ट किती म्हणजे किती जबरदस्त आहे की जी लेडीज जागेवर उठू पण नव्हती शकत, आम्ही गेलो असताना तिच्या लहान मुलांनी दार उघडलं होतं. 2च दिवसानंतर मॅक्स टू मॅक्स 3 दिवसानंतर त्या लेडीजनी स्कूल जॉईन केलं. त्याच्या 2 दिवसानंतर आम्ही शेगावला विठ्ठल सरांच्या ऑफिसला भेट दिली आणि तिथे त्या लेडीजनी एवढं हेल्दी डिस्कशन केलं. सगळं काही म्हणजे सगळं म्हणजे कमालच आहे, मिरॅकलच आहे समजा. म्हणजे आज त्या लेडीजला बघून मी भूषण सर माझी फॅमिली अमर सर म्हणजे आम्ही शॉक्ड आहेत की एवढं मोठं प्रॉब्लेम 3 दिवसात त्या पाण्यामुळे किती कमी झालं. बरोबर. तर असे मिरॅकल रिझल्ट्स आहेत. असंच एक आणखी माझ्या घरी जी मेड काम करते त्या लेडीजला पाठीला एवढी मोठी गाठ होती सर. तर काल माझ्या वाईफने सांगितली की तिची गाठ बसली. असे अनुभव सर भरपूर आहेत. मी त्या दिवशी शेगावरून घरी आलो, वॉक करतो. 11:30 वाजता माझ्याच कॉलनीत एक लेडीज आहे, ती अजूनही प्रेस करत होते. म्हटलं आता तुम्हाला काय गरज आहे, रिटायर झालं. म्हटलं दादा नाही म्हणे मला खूप चेस्ट पेन होऊन राहिलं, त्याच्यामुळे मी थोडस हालचाल करत आहे. म्हटलं चला तुम्ही माझ्या घरी. म्हणे कशा करता रात्री 11:30 वाजता. म्हटलं तुम्ही चला. त्यांना घरी आणलं, त्यांना मशीन दाखवली की मी एक मशीन घेतलेली आहे अशी अशी. सुरुवात झाली किंमत पासून. म्हटलं ठीक आहे तुम्हाला सांगून देतो, तुम्ही आमच्याच जवळचे आहे. म्हटलं 3 लाख रुपयाची मशीन आहे. थोडासा बीपीएफ झाला त्यांचा लगेच, पण त्यांनी तिथेच बसल्या बसल्या 3 ग्लास पाणी पिले सर. आणि पहिल्या दिवशी की नाही आम्ही एवढं महाग नाही घेऊ शकत, आम्ही तुमचे कपडे फ्री मध्ये प्रेस करून घेऊ, हे त्यांचं कन्व्हर्सेशन होतं. बट राईट नाव दे आर टॉकिंग अबाउट की नाही आम्ही काही दिवसात ही मशीन घेऊ, बिकॉज त्यांच्या कम्प्लीट फॅमिलीला त्याचा आराम होत आहे. एवढं प्रोडक्ट आपलं जबरदस्त आहे. तर खूपच अमेझिंग. व्हेरी गुड व्हेरी गुड. ग्रेट सर शीतलेश सर. म्हणजे एवढ्या कॉन्फिडन्सने आपण एक्सपिरियन्स देतो लोकांना की असं नाही की तुम्ही आजच मशीन घ्या, आधी पाणी प्या. आपलं पाणी बोलतंय, आपण नेहमी म्हणतो हमारा पाणी बोलता है. पाणी शरीरात गेल्यावर काम करणार म्हणजे करणार. 100%. कारण त्याच्यामधल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या कुठं लपणार नाहीत. पाणी शरीरात गेल्यानंतर त्या बरोबर परफॉर्म करतात त्या प्रॉपर्टीज आणि त्याच्यामुळे त्याचे एक्सपिरियन्स आपण सर्वजण आज घेत आहोत. थँक्यू शीतलेश सर तुमचं आणि अभिनंदन तुमच्या सर्व टीमचं. थँक्यू व्हेरी मच. ग्रेट. किती छोटे आणि किती महत्वाचे अनुभव आज सरांनी शेअर केलेले आहेत त्या ठिकाणी. भूमिका मॅडमला अनम्यूट करत आहे. थँक्यू सर. परवाच्या दिवशी 4 डेमो दिले, त्यातून 3घांचे चेक मिळाले, एकाचं आरटीजीएस झालं आणि रिसोडला गेलो होतो. रिसोडला 20 जणांना डेमो दिला मी आणि काही लोक तिथले पॉझिटिव्ह होते.
आणि ज्या घरी आम्ही रिसोर्टला मशीन दिली, त्यांच्या वडिलांनी शेअरिंग केलं, की त्यांच्या आईला काहीतरी चेस्टचा प्रॉब्लेम आहे. त्यांनी सांगितलं, की मला खूप श्वास भरून यायचा, परंतु तो श्वास आता लागत नाही. हे त्यांनी शेअरिंग केलं. म्हणजे सर सांगायचं इतकंच तात्पर्य आहे, की जेव्हा आपण हे पॉझिटिव्ह जेव्हा ऐकतो आपल्या मशीनबद्दल, तर तेव्हा आपल्याला समाधान वाटते, की नाही आपण हे जे प्रॉडक्ट पोहोचवत आहे, ते बिझनेस हा बाजूला आहे. परंतु त्यांचे जे आशीर्वाद आहे, त्याच्यात आपल्याला खूप काही समाधान मिळतं. एकदम आता बरोबर. प्रेमाताई आमच्याच कॉलनीत देशमुखकडे मशीन दिलेली आहे, प्रेमाताई देशमुख. त्या हँड रेज करतील, मागेही त्यांनी केला होता. त्यांनी सांगितलं, की माझं वजन कमी झालं. हं, हं, हं. मी म्हटलं अ, मी म्हटलं या पाण्यानं काय आपल्याला रिझल्ट येईल हे सांगताच येत नाही. बरोबर. एकदम बरोबर. म्हणजे अमेझिंग रिझल्ट म्हणजे ज्यालाही दिलं त्यांनी त्याचे रिझल्ट पॉझिटिव्ह व्यक्त केले. हे आत्मिक समाधान खूप लाभतं सर. बरोबर. एकदम बरोबर. आणि सुनंदा वसुले आहे. खूप म्हणजे त्यांना इतका प्रॉब्लेम होता. त्यांना आता मी जॉइन केलेलं आहे. व्हिडिओ ऑफ असतील कदाचित स्वयंपाक करत होत्या त्या. हं. त्यांचा मला काल कॉल आला. म्हणजे त्यांच्या घरात त्यांना खूप हेल्थ इश्यू म्हणजे मायग्रेन होता. आणि कधीही फोन केला तर त्या तेच सांगत होते, की माझं डोकं दुखते, माझं डोकं दुखते. मी पाणी पितो म्हणे ताई, पण माझं डोकं काही बसत नाहीये म्हणे. मी त्यांच्याकडे माझं स्कूल झाल्यावर रात्री 8 वाजता त्यांच्याकडे गेली. त्यांना म्हटलं हेल्थ तुमच्या शरीरात नाहीच आहे. तुम्ही तो डोक्यात खूप साठवून ठेवलाय म्हटलं. तुम्ही विश्वासानं पाणी प्या. त्यांचा मला काल फोन आला सर, "ताई माझं डोकं आता काहीच दुखत नाही" म्हणे. क्या बात! 1% माझं डोकं दुखत नाही म्हणजे विचारावरही काम करावं लागतं आणि शिद्दतनं ते पाणी प्यावं लागतं. कालचा माझा रिझल्ट माझा स्वतःचा रिझल्ट आहे सर. रात्री 2च्या दरम्यान मला बसताही येत नव्हतं रात्री. खूप त्रास होत होता. एक कळ पूर्ण माझा लागून गेला होता. अ, तर मी म्हणजे 2 दिवस झाले मी सारखं पाणी कमी पीत होती. कदाचित स्कूलच्या दगदगीमुळे असेल किंवा कामामुळे असेल त्याच्यावर माझं दुर्लक्ष झालं असेल. आणि दाखवते आपल्याला. तेव्हा मी 2:30 वाजतापासून इतकं पाणी प्यायला लागली, जवळपास 3 ते 4 ग्लास पाणी पिली आणि रात्री मला इतकं शांत झोप लागली सर. कधी-कधी आपणही आपल्यावर जेव्हा अभ्यास करतो आत्मीयतेनं, तेव्हा आपल्यालाही त्याचे रिझल्ट जाणवतात. खरंच तर एकदम त्याचे बरोबर. रिझल्ट अमेझिंग आहे आणि ग्रेट, ग्रेट. थँक सर. खूप छान भूमिका मॅडम. थँक यू व्हेरी मच. थँक यू. भोजने सरांना अनम्यूट करत आहे. वेलकम सर. बघा तुमच्या स्क्रीनवर अनम्यूटचा ऑप्शन आला असेल. हा काही नाही धन्यवाद साहेब तुमचे. वेलकम. हा आणि मी राहतो खेड्यागावात राहतो वडाळ गावांमध्ये. वडाळ गव्हाण. हॅलो. बरं. किती हा लोकसंख्या वडाळ आहे सर देवपूर गावाची? तालुका. इथं आमच्या इथं 800 लोकसंख्येचं गाव आहे छोटस. तालुका? मी तालुका दर्यापूर. दर्यापूर जिल्हा तालुक्यातले वडाळ हा गव्हाण गाव आहे. 800 लोकसंख्या. बोला. हो हो हो. तर मी 3 महिन्या अगोदर कंगन वॉटर लावलं माझ्याकडे. व्हेरी गुड सर. अभिनंदन तुमचं. हो, हो. तेही पण डेमो न घेता. क्या कारण बात. आमचे जे उके साहेब आहेत ना महाबीजचे, हं, तर त्यांचा आणि माझा खूप दिवसाचा परिचय होता आणि त्यांच्यावर खूप माझा विश्वास नेहमीपासूनच. हं, तर त्यांनी असंच मला 1-2 वेळ गेलो मी त्यांच्याकडे, तर त्यांनी सांगितले होते त्यांच्याबद्दल माहिती. तर काय होतं मला ॲसिडिटीचा त्रास होता हं, आणि ते ॲसिडिटीसाठी मी 2 वेळ दवाखान्यामध्ये गेलो हं, अकोल्याला, हं, हरीश हं, अग्रवाल डॉक्टरांकडे. तर मग त्यांनी सांगितलं की हे मायग्रेनचं आता तुम्हाला सुरुवात होणार आहे म्हणत होते. ॲसिडिटी जास्त आहे वाढलेली. हं, तर माझं डोकं तर 8-10 दिवस झाले की दुखतच होतं बिलकुल. हं, म्हणजे जास्तीत जास्त 8 किंवा 10 दिवस झाले की डोकं दुखणं चालू. ॲसिडिटी वाढत होती आणि डोकं दुखत होतं. हं, मग नंतर मी साहेबांना भेटत होते आमचे, तर त्यांना मी सांगितलं की माझं पण झालं ॲसिडिटी आहे म्हटलं, डोकं दुखते. तर मग साहेबांनी मला तिचा परिचय दिला होता, मशीनबद्दल सांगितलं होतं. तर मी ते म्हणत आम्ही डेमो द्यायला येतो तुम्हाला. म्हटलं डेमो नका देऊ तुम्ही, जे सांगून राहिले म्हटलं मला डेमोची आवश्यकता नाही, कारण की तुमच्यावर विश्वास आहे माझा. उके साहेबाला मग मी सांगितलं होतं की मग चेक देऊन देईन म्हटलं मी तुम्हाला आणि ते बोलून घ्या मशीन. हं, तर हं, मी त्यांना चेक देऊन दिला आणि त्यावेळेस खूप म्हणजे वेळ लागला त्या मशीनला यायला, कारण की हं. वेटिंग मध्ये होते खूप, म्हणजे वेटिंग 40 ते वेटिंग 45 होतं दिवस लागले. रिसेप्ट. बरोबर. वेटिंग जास्त होतं. दिवाळीचा टाइम होता तो. आता जेमतेम 3 महिने झाले घेऊन. बरोबर. आणि आता मी 3 महिन्यापासून ते पाणी पित आहे. तर माझं एकही दिवस डोकं दुखलं नाही.
क्या बात आणि आहे. ऍसिडिटीचा त्रास बिलकुल म्हणजे मी 200% ऍसिडिटी आराम पडला मला त्याचा. आणि माझा जो लहान मुलगा आहे तो म्हणजे सांगतो ना तुम्हाला 3 दिवसानंतर तो शी करायचा. 2-3 दिवसानंतर त्याचं पोट काही चांगलं नव्हतं. तर आता त्याच्यात खूप एवढा फरक दिसला. तो 8 मुलगा माझा. तर ते पाणी चालू केल्यापासून म्हणजे 5-6 दिवसातच त्याचे जेवण पण वाढलं. अगोदर जेवण पण नव्हता करत जास्त आणि शी पण नव्हती व्यवस्थित. व्हेरी गुड. आराम. खूप छान. मग त्याचं एवढं व्यवस्थित झालं का ते खूप चांगलं. म्हणजे जेवणही चांगलं धकत आहे त्याला आणि बाकी कोणता प्रॉब्लेम नाही आहे त्याला. माझं तर पूर्ण क्लिअर झालं. मला बहुत. काहीच पण त्रास नाही. म्हणजे तुमच्या गावात हा मी 800 लोकसंख्येच्या गावात तुम्ही मशीन लावली, तर हो 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 विश्वास, तुमच्या मित्रांवर विश्वास ठेवून तुम्ही मशीन लावली डेमो न बघता, आणि आज 3 महिन्यामध्ये तुम्हाला सगळे हो हो अनुभव हो आलेले आहेत. व्हेरी गुड. थँक्यू हो भोजने सर, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. प्रेमा बेलोकार यांना मी अनम्यूट करत आहे. वेलकम, स्वागत आहे तुमचं. मी प्रेमा बेलोकार. बोला मॅडम, वेलकम. मला मशीन लावून 1.5 वर्ष झालेलं. तर मला जसं माझ्या मुलाला दातांचा खूप त्रास होता, तर हे पाणी पिणे त्याचा त्रास पूर्णपणे थांबलेला आहे. आणि मला म्हणजे वजन पण माझं खूप कमी झालेलं आहे. आणि ऍसिडिटीचा त्रास होता मला, तोही बऱ्यापैकी कमी झाला. प्रियंका दीक्षित मॅडम यांना मी अनम्यूट करत आहे. वेलकम मॅडम, स्वागत आहे तुमचं. गुड इवनिंग एवरीवन सर, गुड इवनिंग। गुड इवनिंग। सर मशीन के एक्सपीरियंस तो मेरे हस्बैंड ने बता दिए हैं, बट एक रह गया था, उसके लिए बताना था। मेरे दूध वाले आता है जो 2 साल से दूध दे रहे हैं वो भैया, उनकी मिसेस को 2016 से बहुत प्रॉब्लम है। उनके 3-4 ऑपरेशन हो चुके हैं पर उनको आराम नहीं है। 2016 से लेके अभी तक नागपुर, अमरावती सारे डॉक्टर उन्होंने ट्रीटमेंट करा लिया, कुछ भी आराम नहीं है। हमारे यहाँ ना 20 दिन हो गए, 20 से ज्यादा दिन हो गए होंगे पानी पी रहे हैं, आज तक उन्होंने एक टैबलेट नहीं लिया। क्या बात है। और जो रात में सोने से पहले टैबलेट लेना शुरू करती थी, बाकी मेंबर फैमिली मेंबर सो जाते थे, उनको इतना पेन होता था कि वो सुबह उठती थी तो 8-10 टैबलेट खा लेती थी। उसके हस्बैंड उठते थे, बोले क्या कर रही, बोले मर जाएंगी तू। तो आज जब से वो पानी पी रही हैं उनको एक भी प्रॉब्लम नहीं है, वो टैबलेट लेना बंद कर दिया। अब उन्होंने कमिटमेंट किया है कि इस मंथ के एंडिंग में वो मशीन लेंगे। क्या बात है, बहुत बढ़िया। और दूसरी बात सर, आगे बढ़ने के लिए सबसे पहले क्या, अपने साथ में होने वाले जो साथ में लोग रहते उनका थैंक यू बोलूंगी। जैसे वैशाली मैडम है, हरने सर और सावड़े सर, हमेशा एट ए टाइम आप कभी भी बोलो ना वो हमारे साथ खड़े रहते हैं, क्योंकि आगे बढ़ने के लिए सबसे पहले गाइडेंस की जरूरत होती है। वो हर मौके पर हर जगह जगह पर हमारे लिए खड़े रहते हैं। इसके लिए सबके लिए थैंक यू। और सर आपके लिए भी थैंक यू। आप ये जो वेडनेसडे चैट लेते हैं इसके थ्रू हमको भी पता चलता है, सबके एक्सपीरियंस पता चलते हैं और शेयर करते हैं कि आगे हमें कैसे बढ़ना है, लोगों से कैसे शेयर करना है। इसके लिए थैंक यू सो मच। थैंक यू प्रियंका मैडम, थैंक यू। और कितनी मतलब खुशी की बात है कि मेड को पानी पिला रहे, दूध वाले को पानी पिला रहे, मतलब ऐसा कहाँ कोई धंधा होगा। हमारी किराने की दुकान होंगी तो हम शक्कर तो देंगे नहीं उनको फ्री में, लेकिन पानी हम फ्री में दे सकते हैं। मेरा एक बड़ा कारण था केंगन के साथ जुड़ने के लिए कि मैं लोगों को पानी फ्री दे सकता हूँ। ये एक बड़ा कारण था केंगन शुरू करने के अनेक कारणों में से। संजय मोरे जी को मैं इनवाइट कर रहा हूँ। वेलकम सर। नमस्कार सर। नमस्कार नमस्कार। नाशिकवरून बोलतोय सर। ओके, नाशिकवरून संजय मोरे सर, बोला सर सर मी ऑक्टोबरमध्ये मशीन लावली ओके। आणि जस्ट 8 ते 10 दिवसामध्ये जे म्हणजे माझं छोटंसं झेरॉक्सचं शॉप आहे, तर जी व्यक्ती माझ्याकडे नेहमी यायची ती 15-20 दिवसापासून येत नव्हती। तर त्यांना सहज विचारलं, म्हटलं का हो सर इतके दिवस झाले तुम्ही आले नाही माझ्याकडे। म्हणे सर मला ब्रेन हॅमरेज झालं होतं आणि एक साईडला पॅरालिसिसचा अटॅक आलेला होता मला, तर ते त्यांचं एक हात उचलला जात नव्हता। आणि मी त्यांना म्हटलं सर बघा मी असं असं आहे आणि हे पाणी तुम्ही पिऊन बघा, तुम्हाला काय आराम पडतो ते तुम्ही मला सांगा। मग त्यांनी ते मशीनचं नाव वगैरे घेतलं, ऑनलाईन त्यांनी सगळं काही चेक केलं। म्हटलं सगळं चेक करा तुम्ही आधी,
मग ते त्या दिवसापासून माझ्याकडे पाणी घ्यायला आले सर. आणि दररोज सकाळी त्यांना मी 2 ते 3 ग्लास पाणी देऊन 3 ते 4 लिटर पाणी सोबत देऊन द्यायचो. आणि त्यांनी ते पाणी पिल्यानंतर त्यांना इतका फरक जाणवत होता. तर त्यांनी म्हटलं सर म्हणे माझ्या मुलाला पण पायाचं एक म्हणजे पाय ब्रेक दाबता येत नाही म्हणे त्याला. 2-3 वेळा तो गाडीवर पडून गेला. तर गाडीहून पडला तर मग म्हणे त्याला पण पाणी. म्हटलं घेऊन जा सर, पूर्ण फॅमिलीसाठी न्या. त्यांच्या मिसेसला पण शुगर होती. तर त्यांनी 15 दिवस पाणी पिलं सर आपल्याकडनं. आणि त्यांनी तो अनुभव शेअर केला मला. त्याच्या मुलाचा हिमोग्लोबिन बनत नव्हता, वजन वाढत नव्हतं. जो सकाळी 1 ते 1.5 पोळी खायचा एक वेळेस आणि दुसऱ्या वेळेस 1 ते 1.5 पोळी खायचा, आजच्या डेटला तो 3 ते 4 पोळ्या खातोय. आणि त्यांनी 8 ते 10 म्हणजे 14 दिवशी यांनी डिसिजन घेतला की मला मशीन लावायची. क्या बात है, आणि बहुत त्यांच्याकडे सर मी मशीन इन्स्टॉल केलेली आहे. आज ती फॅमिली इतकी खुश आहे. आणि मला बघून ते लोकांना इतका आनंद वाटतो, ती पूर्ण फॅमिली मला म्हणते दादा तुमच्यामुळे माझ्या घरात आनंद आला. मी म्हटलं माझ्यामुळे तर कमी, या पाण्यामुळे सगळ्यात जास्त तुमच्या घरात आनंद आलेला आहे. बरोबर आहे, आणि बरोबर. हेच तुम्ही दुसऱ्यांना शेअर करा आणि दुसऱ्यांच्या पण जीवनात आनंद उपलब्ध करून द्या. आणि तेच मी करतोय सर. डेली 2-1 डेमो देतच असतो. 2-3 डेमो असतातच माझे. व्हेरी गुड, बहुत बढिया सर. सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि जगातली कोणाला आनंद देणं. सगळ्यात मोठी सर गोष्ट. बहुत नाही बढिया. सर, त्याच्यामुळे माझ्या घरात पण डबल आनंद झाला. कारण काय की जेव्हा माझ्या घरून त्या व्यक्तीच्या घरात आनंद गेला, तर माझा तो आनंद एकदम द्विगुणित होऊन गेला सर. 100% एकदम की बरोबर. मी असं पण करू शकतो की हा दुसऱ्याच्या घरात माझ्या घरून आनंद जाऊ शकतो. खुश तो व्यक्ती इतक्या लोकांना सांगतो, इतक्या लोकांना माझ्याकडे घेऊन येतो की बघा मला यांनी दिलं मशीन आणि माझ्या घरात ही आनंद झालाय. खूप छान संजय सर, बहुत बढिया. ग्रेट. थँक्यू. थँक्यू थँक्यू फॉर सर. मला या प्लॅटफॉर्मवरून भरपूर शिकायला मिळतं सर. लास्ट टाइम पण माझं बोलणं झालं नाही ऍक्च्युली. मी हात प्रेस केला होता पण ओके, अनम्यूट होत नव्हतं त्या दिवशी. ओके. गुड, गुड. धन्यवाद सर आणि शुभेच्छा सर तुम्हाला. थँक्यू सर. पूर्ण टीमचा खूप खूप धन्यवाद सर. मला या प्लॅटफॉर्म मिळाला आहे. तर या प्लॅटफॉर्मला पुढे नेण्याचं काम मला प्रत्येकाच्या घरात असं वाटतं की आरोग्य पोहोचायचं. मी एकदम स्वतः डिफेन्स मधून रिटायर्ड आहे सर. आरोग्याविषयी खूप हे काळजीपूर्वक हे करतो नेहमी. बहुत बढिया. थँक्यू सर आणि शुभेच्छा तुम्हाला. तुमचं स्वप्न पूर्ण हो. जेवढ्या लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे तुम्ही पोहोचालच. रुपाली मॅडम यांना अनम्यूट करत आहे. वेलकम मॅडम. सर नमस्कार. नमस्कार. सर आम्ही आपल्या वेनसडे चॅटची खूप आतुरतेने वाट पाहतो सर, की आपली ही जी मशीन आहे यांनी लोकांचं जीवन कसं बदलून टाकलं आहे हे ऐकण्यासाठी इतकं छान वाटते सर. बरोबर, कामं बाजूला ठेवून नाही, आज आपला वेनसडे चॅट आहे, आपल्याला इथे बसायचंच आहे. बरोबर तर आहे. मी जेव्हा मशीन घेतली सर, तेव्हा तुम्हाला सांगितलंच होतं की मला ऍसिडिटीचा, पायल्सचा मला खूप जास्त त्रास होता आणि मला डोकं पण माझं खूप दुखायचं सर. तर मी मशीन घेतली तर मग मी म्हणजे मला पायल्सचा जास्त त्रास असल्यामुळे माझी बहीण मला नेहमी म्हणायची की मी जसं ऑपरेशन केलं आहे तर तू का बरं एवढा त्रास सहन करत आहे, तू पण ऑपरेशन कर. ती माझ्या खूप मागे लागली होती, काही काहीच त्रास होत नाही, तू आधी ऑपरेशन कर. पण मी मशीन घेतली सर आणि मग मी तिला हळूहळू सांगायला लागली की माझी ऍसिडिटी कमी झाली, माझे पायल्सचा त्रास कमी झाला, आता माझ्या गोळ्या टोटली बंद आहे. तर तिला इतकं बरं वाटलं सर, कारण की ती टीचर आहे आणि तिला तिचं काम खूप असते सर. तर मग तिने जेव्हा माझे रिझल्ट ऐकले सर, तेव्हा तिला इतकं बरं वाटलं की ती म्हणे ताई म्हणे मला कसंही करून लवकरात लवकर माझ्या घरी ही मशीन पाहिजे म्हणे. क्या बात है. फोन केला सर. तिची एवढी इच्छा होती सर तिच्या घरी मशीन आली पाहिजे म्हणून. तिने लगेच सोमवारी तिची मशीन बुक केली सर आणि शुक्रवारी तिची मशीन पण आली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एवढ्या लवकर सर ती म्हणे मला असं वाटत आहे म्हणे मी केव्हा या मशीनचं पाणी पिते आणि मला केव्हा बरं वाटते. लगेच मी म्हटलं की तुम्ही शनिवारीच तिच्या घरी मशीन लावून द्या म्हणे. आणि सर शनिवारी संध्याकाळपासून तिने पाणी पिणं सुरू केला. तिच्या घरी बहुत शनिवारी मशीन पण लागली. खूप छान. आणि सर तिला इतकं छान वाटत आहे. तर आपल्या मशीनचे खूप फायदे आहेत सर आणि आम्ही सगळे आपल्यासोबत जुळलेलो आहोत. आणि मला असं वाटतं की तिचे जे काही प्रॉब्लेम आहे सर काही दिवसात ते सगळे दूर होईल.
आणि ती पण या त्रासांपासून मुक्त होईल. खूप छान. धन्यवाद. थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी मच. बहुत ही बढिया. तर इतक्या आपल्या अवतीभोवतीच्या लोकांच्या जीवनात आपण आनंद निर्माण करू शकतो केंगन वॉटरच्या माध्यमातून, हे आपण प्रत्येकाच्या शेअरिंग मधून ऐकतच आहोत. बोलिए मैडम. सॉरी सर, विठल सर को थैंक यू बोलना रह गया था, क्योंकि मैं ओके उनके पास 2 बार विजिट करके आई हूँ, तो उनकी बातों से ना जो एनर्जी लेवल बढ़ता है वो अलग ही रहता है। मतलब सोया हुआ इंसान भी जाग जाता है, और उन्होंने जो कुछ भी वहाँ पे दिया है वो लेकर जो मेरी टीम आई है, उनका एनर्जी लेवल अलग ही था। अब उनको बस उनने ठान लिया कि अब कुछ करना है हमें आगे। सही तो सही. विठल सर को थैंक यू बोलना रह गया था, इसके लिए कोई सर बात नहीं, कोई सॉरी बात आप क्वेश्चन किया। कोई बात ओके नहीं. थँक ओके यू व्हेरी मच. थैंक यू। आशिष सरांना अनम्यूट करत आहे. सर वेलकम. आशिष सर. थँक्यू सर, थँक्यू. मी मशीन 1 महिना झाला, सव्वा महिना झाला मला मशीन घेऊन. ओके. आणि सव्वा महिन्यामध्ये म्हणजे मीन्स आईचा जो पायाचा त्रास होता तो सॉर्ट आउट झाला आहे. आणि भावाचं ते एकदा हायपर ऍसिडिटी होती, कुठे काही खाल्लं की ऍसिडिटी त्याची वाढायची. पण आता तो मला म्हणत होता की मी आता गोव्याला जाऊन आलो, तिरुपतीला जाऊन आलो, फिरून आलो, खाऊन आलो, पण तरी आता माझी ऍसिडिटी वाढलेली नाहीये. ऍक्च्युअली सर मला म्हणजे मीन्स मागच्या 4-5 वर्षा अगोदर ना थायरॉइडचा त्रास होता आणि युरिक ऍसिड वाढलं होतं. मी त्याच्यासाठी ना 3 महिने म्हणजे माझ्या बॉडी वेटच्या हिशोबाने मीन्स आता 65 किलो वेट होतं, तर 65 ग्रॅम फ्रुट्स खायचो. आणि त्याच्यानंतर मी म्हणजे 350 ग्रॅम्स सॅलड्स खायचो, त्याच्यानंतर जेवण करायचो. माझं हे 3 महिने मी केलं. 3 महिन्यामध्ये मी माझी बॉडी अल्कलाईन केली होती. आणि माझं ते युरिक ऍसिड आणि थायरॉइड डॉक्टरनी गोळ्या सांगितल्या, गोळ्या घ्यावं लागेल म्हणे, तर मी ते कमी केलेलं होतं. म्हणजे त्या 3 महिन्यामध्ये ते केलं. तर आता मी जेव्हा हे मशीन बद्दल ऐकलं होतं तर म्हटलं याच्यातून पण अल्कलाईन होतं, आणि बॉडी जेव्हा अल्कलाईन होते तेव्हा मग कुठलेच आजार राहत नाही. त्यामुळे ती मशीन मी घेतली ती. व्हेरी गुड. थँक्यू सर. ग्रेट ग्रेट. थँक्यू. म्हणजे जे करू तुम्ही बॉडी अल्कलाईन करायसाठी आहारामध्ये चेंज केलं हा होतं, पण हा आज खाण्याच्या माध्यमातून जर हे काम होत असेल तर अजून एक येस येस. बेटर ऑप्शन आहे. तेवढा त्रास वाचला की करा आणि खा. आणि Yes, sir. हे मशीन फक्त अल्कलाईन नाही करत, तर पेस्टिसाइड रिमूव्ह करण्यापासून पेस्टिसाइड पण रिमूव्ह करता येस सगळ्याच प्रकारच्या पाण्याचा आता वापर तुम्ही करू शकता या ठिकाणी. Yes, yes, खरंच yes. अभिनंदन सर तुमचं, आणि शुभेच्छा Thank तुम्हाला. खूप छान. अल्टिमेट एम आहे आपलं बॉडीला अल्कलाईन करणे. एक चॅटिंग केलेलं आहे कोणतरी कुठल्या आजाराबद्दल, तर मी सर्वांना सांगू इच्छितो, इथं जरी आजारांचं आपण शेअरिंग ऐकत असू तरी प्रत्यक्षामध्ये आपलं पाणी कुठल्या आजारावर काम करत नाही. मग तू म्हणसाल काय बोलतायत लोक सर्वजण. हा, ते बोलतात ते खरंच आहे, पण हे पाणी कुठल्या आजारावर काम करत नाही. तर 3 प्रकारचे स्ट्रेस आपण प्रेझेंटेशन मध्ये सांगत असतो. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस, ऍसिडिक स्ट्रेस आणि डिहायड्रेशन स्ट्रेस. हे 3 स्ट्रेस असल्यामुळे सगळे आजार आहेत. आणि जेव्हा आपल्या पाण्याच्या 3 प्रॉपर्टीज या तिन्ही स्ट्रेसला काउंटर करण्यासाठी काम करतात. अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसला काउंटर करण्यासाठी काम करते. अल्कलाईन प्रॉपर्टी ऍसिडिक स्ट्रेस कमी करण्यासाठी काम करते. आणि मायक्रो क्लस्टर बॉडी आपल्याला हायड्रेशन देते, म्हणजे डिहायड्रेशन आपलं कमी होते. त्याच्यामुळे लोकांना हे रिझल्ट येतात. असं कुठल्याही स्पेसिफिक आजाराबद्दल आपण या पाण्याबद्दल कधी चर्चा करत नाही. आपण वेलनेस इंडस्ट्रीमध्ये आहोत. आपण फक्त पाणी बदलतोय आपलं, एक बेटर वॉटर. आता जे आपण पाणी पितोय त्याच्यापेक्षा खूप चांगलं हेल्दी वॉटर आपण पित आहोत, आणि त्या पाण्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे शरीरामध्ये पॉझिटिव्ह सकारात्मक बदल आपल्याला दिसत आहेत. त्याच्यामुळे मी सर्वांना सांगू इच्छितो, इथं गेस्ट असतील, डिस्ट्रीब्युटर असतील, नवीन जुने, सर्वांनी, कंपनी वारंवार सांगते कुठलाही क्लेम आपण करत नाही. आपण फक्त डेमॉन्स्ट्रेशन देतो. त्यातल्या प्रॉपर्टीज लोकांच्या लक्षात येतात आणि त्याला बघून लोक या मशीनला परचेस करतात. थँक्यू व्हेरी मच. पंकज पाटील सरांना अनम्यूट करत आहे. पंकज सर, स्वागत आहे. हॅलो, नमस्कार सर, बोला. नमस्कार. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आपल्या वेनसडे चार्टची सर्व आपले डिस्ट्रीब्युटर आणि सगळे हेल्दी डिस्ट्रीब्युटर
वाट पाहत असतात. मी सुद्धा त्यातला एक आहे. बरोबर. तर मला ही ऑपॉर्च्युनिटी नेहमी असं वाटतं की भेटली पाहिजे, की आपण सरांसोबत 2 शब्द बोलले पाहिजे आणि नवीन लोकांना सुद्धा आपण इथे ज्यावेळेस इन्व्हाइट करतो त्यांना सुद्धा आपले शब्द म्हणा किंवा आपल्या मार्फत मार्गदर्शन झालं पाहिजे हीच अपेक्षा असते. आणि सांगायचं तात्पर्य असंच की आम्ही ज्या वेळेस कोणाला डेमो देतो तर त्याला आम्ही कधी भीती दाखवत नाही की हे आजार बरे होतील किंवा ते असं होईल ते तसं होईल. आम्ही फक्त एक सांगतो की आमच्या घरात कुठलेही आजार आले होते, जसं माझ्या मिसेसचं साठी आणि माझ्या मुलीकरता मी जे डिसिजन घेतलं होतं की हेल्दी पाणी आपल्या घरात असलं पाहिजे आणि त्यापासून आपल्याला एक आरोग्यदायी जीवन भेटत. बरोबर. हीच अपेक्षा होती. कुठले आजार बरे होतील हे तर नंतरचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये काय झालं, माझ्या मिसेसची जी शुगर होती, शुगर लेवल वाढली होती थोडीशी, ती कमी झाली. त्याच्यानंतर बीपीची एक गोळी होती, जास्त मोठी नव्हती, 25 mg ची, ती सुद्धा बंद झाली टोटली. डॉक्टरच्या आणि सल्ल्यानं असं सांगायचं, डॉक्टरच्या सल्ल्यानं डॉक्टरच्या सल्ल्याने बंद झाली. म्हणजे कसं होतं सर, हम्म. आपण बंद नाही केली. आम्ही वारंवार डॉक्टरचे चेकअप करत होतो. 4 महिने लगातार आपण पाणी पिलो आणि दर महिन्याला आपण जी टेस्ट करायचं ते टेस्ट केली. सर्व ऍब्सोल्युटली नॉर्मल आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहे. गोळ्या घेताय ना मग तुम्ही? आम्ही त्यांच्यासोबत खोटं बोलायचं, हो सर हो सर. पण ते गोळी जास्त आम्ही घेतली नाही. नंतर एकदा त्यांनी सरांनीच म्हटलं आता गोळ्या बंद केल्या चालेल, तुमचे नॉर्मल रिपोर्ट येत आहे. मग आम्ही त्यांना सांगितलं सर आम्ही कुठलीही गोळी घेत नाहीये, गेले 2 महिने झाले, असं काय केलं म्हणजे तुम्ही? पण तुमचे रिपोर्ट तर नॉर्मल आहे. तर ते बोलले काय झालं म्हणजे, तुम्ही काय असं घडलं? म्हटलं इनॅजिकची कॅंगन वॉटर मशीन आमच्या घरी बसवलेली आहे. ते डिव्हाइस आमच्या घरी आलं त्या दिवशीपासून आम्ही हेल्दी लाईफ जगण्याची एक तात्पर्य आम्हाला मिळालंय म्हटलं. तर चांगली गोष्ट आहे म्हणे, मी सुद्धा ऐकलेलं आहे म्हणे आणि तुम्ही करताय, खूप चांगली गोष्ट आहे म्हणे. बऱ्याचशा डॉक्टरकडे आमच्या रुपाली धोत्रे मॅडमनी दिलेल्या डिव्हाइस. आणि तर सांगायचं तात्पर्य एवढंच की नवीन लोक जे येतात ते डेमो आपण त्यांना देतो, त्यांनी फक्त डिसिजन घ्यायचा आहे किंवा आपल्याला कशा करता घ्यायचं नेमकं. तर या शेअरिंग मधून या याच्यातून माहित पडते. तर थँक्यू सो मच सर. धन्यवाद मला बोलण्याची संधी दिली. 4 महिने झाले आपण आरोग्यदायी हेल्दी डिव्हाइस मला दिलं आणि मी नागपूरच्या आपल्या OTP मध्ये आलो होतो, तेव्हा आपली भेट झाली होती आणि नियमित आपली वेनसडे चॅटला भेट होते. ग्रेट सर, खूप छान सर. ग्रेट. थँक्यू पंकज सर. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. घनश्याम तरोणे सरांना मी अनम्यूट करत आहे. सर सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम तुम्ही धन्यवाद सर. धन्यवाद. मी थोडक्यात माझा परिचय देतो. मी घनश्याम तरोणे भंडारा. मी नुकतंच आता 31 जानेवारीला प्रिन्सिपल म्हणून रिटायर झालो आणि याच्या आधी पण 3-4 कंपनी मी केलेला आहे. आणि माझं एक असं बिलीफ आहे की सर्व्हिसमध्ये माणूस फक्त एक लाईफ जगू शकतो, दुसरं काही मोठं काम करू शकत नाही. आणि माझा एक विश्वास आहे की आपण काहीतरी एक त्याला काय म्हणतो आपण, समाजसेवेच्या भावनेतून जर आपण काही केलं तर त्याच्यामध्ये आपण सेवा पण होते आणि थोडीशी आपला जो स्वप्न असतो, ड्रीम असतो, तो पण फुलफिल होऊ शकतो. यासाठी मी खूप प्रयत्न केला. पर असं धोरकर सर माझे जुनेच परिचित आहेत. त्यांनी मला ऑफर दिली होती 7-8 वर्ष आधी, पण मी त्या गोष्टीला निग्लेक्ट केलं होतं. परंतु जो रिटायरमेंटच्या पहिले 1 इयर बिफोर जेव्हा मी विचार करतो की आपण रिटायरमेंट आफ्टर रिटायरमेंट काय, तर एक आमचे जुने परिचित आहेत मिस्टर नेपाल मस्के, त्यांच्या माध्यमातून आणि धोरकर सरांच्या माध्यमातून मला जी संधी भेटली आहे केंजन वॉटरची, तर मला असं वाटलं की आपण नेहमी चांदी सोनं खूप विकतो, आपण आता डायमंड विकायचं आणि डायमंड विकता विकता लोकांची हेल्थ कशी दुरुस्त करता येईल यावर मी पूर्णपणे डिवोटेड आहे आणि त्याच्यामध्ये मी मोठं काम करणार आहे. सरांनी मला जे 4 बॉटल पाणी दिलं आहे ते मी पित आहे. मी असं स्पेसिफिक सांगू शकणार नाही की मला नेमका फायदा काय झाला आहे, पण मला थोडीशी फिलिंग वेगळी येते. आणि सरांच्या पहिल्याच बैठकीत मी मशीन बुक केली आहे. आता नुकतेच सॅटर्डे 7 फेब्रुवारीला आणि आता कालच मी पेमेंट पूर्ण केलेलं आहे. माझ्या ऑर्डर बुक झालेलं आहे.
आणि 2-4 दिवसात मशीन येईल. आणि या प्रकारे मला याच्यावर मोठं काम करायचे की एक बिसलेरीवाला पाणी विकून मोठा झाला तर आपण पाणी दान करूनही मोठं होऊ शकतो, हा माझा विश्वास आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ग्रेट सर. आणि निर्णय पती-पत्नींनी मिळून घेतलेला आहे. हो सर, आम्ही मॅडम आताही बसलेलो पत्नी पत्नीनी, कारण माझ्या मिसेस माझ्या अगेन्स्ट म्हणजे होती थोडीशी, कारण की आपण जे काही पास्ट मध्ये जे काम केलं आहे त्याच्यात आपल्याला सक्सेस मिळालेलं नाही आहे मल्टी प्रोडक्ट मध्ये. पर या युनिक प्रोडक्ट मध्ये आपण हे सगळं करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाची आपली फॅमिली हेल्थ, कारण की आपल्या बॉडीला जो सेल्युलर डॅमेज होतो आणि 70-75% पाणी असल्यामुळे पाणीच त्याला रिपेअर करू शकतो, हा माझा स्ट्रॉंग बिलीफ आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि सर सायन्सचे टीचर असल्यामुळे सरांच्या खूप लवकर ते डेमॉन्स्ट्रेशन लक्षात आलं, की सेल्युलर लेव्हलला अँटीऑक्सिडंट जेव्हा मिळतील, तर हे पाणी आपल्या बॉडीला रिपेअर करेल, हा विश्वास त्यांच्यामध्ये आला आणि म्हणून त्यांनी लगेच निर्णय त्यांना घेता आला. आणि निर्णयात मॅडम सहभागी असल्यामुळे निर्णय घ्यायला बिलकुल वेळ नाही लागला. ग्रेट सर. अभिनंदन सर तुमचं आणि मॅडमचं, तुम्ही हा निर्णय घेतल्याबद्दल. आणि तुम्हाला थँक्यू सर, थँक्यू. शुभेच्छा. शुभेच्छा. हो सर, थँक्यू व्हेरी मच. विद्या मॅडमला मी आता अनम्यूट करत आहे. हा मॅडम, वेलकम, स्वागत आहे. हां, थँक्यू सर. गुड इव्हनिंग सर. Good evening. ॲक्च्युली कॅंगन वॉटर मशीन आमच्या घरी घेणं हा आमचा म्हणजे आयुष्यातला बेस्ट निर्णय आहे असं आम्ही म्हणू शकतो. कारण त्यामुळे सर मला माझ्या पर्सनल लेवलवर जो आमची एनर्जेटिक म्हणजे एनर्जी जी वाढली आहे, एनर्जी लेवल, तो तर एक वेगळाच भाग आहेच, प्रश्नच नाही. मुलांचा, आमचा. आणि त्याच्या एक झालंय सर आणखी, की मला थायरॉइडची गोळी होती मागच्या 1.5-2 वर्षापासून. 50 mg ची गोळी होती माझी. तर आता डॉक्टरांच्या सल्ल्याने ती गोळी मी पूर्णतः बंद केलेली आहे. आणि आणि माझे मिस्टर जे आहेत ते सतत त्यांचं मुंबई पुणे अपडाऊन सुरू असतं. आजही ते अजून घरी नाहीत. ते रात्री किती वाजता येतील मला माहिती नाही. तर त्यांचं पण म्हणजे सतत ऍसिडिटी वाढणं, प्रवासामुळे झोप न होणं, तर ते सगळे प्रॉब्लेम्स होते. तर पण आता त्यांना म्हणजे ऍसिडिटी तर पूर्ण घरातनं निघून गेली आहे आणि कितीही प्रवास केला तरी त्याचा थकवा जाणवत नाही आणि ते त्यांच्या कामावर फुल्ली फोकस करू शकतात. ते स्वतः मला प्रत्येक दिवशी म्हणतात, की माझ्यात काय बदल झालाय ना, मी हे सांगू शकत नाही. म्हणजे मला कुठला आजार नव्हता, मी आजारी नव्हतो, मी पेशंट नव्हतो, मला कुठला आजार नव्हता. पण माझं जी एनर्जी लेवल आहे, जी फोकस मी प्रत्येक गोष्टीत करू शकतो, ती ॲबिलिटी इतकी वाढली आहे, की म्हणजे जे काम करायला मला आधी अर्धा तास लागायचा, ते काम माझं 10 मिनिटात होतंय, माझं 15 मिनिटात होतंय. आणि हे जे आहे हे आपण म्हणजे असं स्पेसिफिकली हा आजार बरा झाला, तो आजार बरा झाला, आपण असं सांगू शकत नाही. पण आपल्याला पर्सनल लेवलवर जो फायदा होतो तो खरंच खूप म्हणजे ते सांगू शकत नाही आपण. ग्रेट, ग्रेट. खूप छान. थँक्यू विद्या मॅडम. तुमची कोणती गोळी सांगितलं तुम्ही? थायरॉइड? ना थायरॉइड होती सर, मला 50 mg ची गोळी होती. तर पहिले कमी केली डॉक्टरनी, 25 ची केली. मग मी जेव्हा ब्लड टेस्ट केली तर मग डॉक्टर म्हणाले, की नाही तुम्ही आता बंद करा. किती महिन्यामध्ये? एक 2-2.5 महिन्यामध्ये. व्हेरी गुड. थँक्यू. थँक्यू व्हेरी थँक्यू मच सर. मॅडम आणि शुभेच्छा तुम्हाला. तर हे एक ऑथेंटिक शेअरिंग या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे. गणेश सरांना अनम्यूट करत आहे. बोला सर, स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार. सर या महिन्यामध्ये माझ्या माध्यमातून माझ्या नोकरीच्या ठिकाणी माझे सिनियर आहेत, माझे सुपरवायझर, त्यांच्याकडे डिव्हाइस ऑर्डर झालेलं अजून इन्स्टॉल व्हायचं बाकी आहे. इन्स्टॉलेशन झाल्यानंतर ते पुढच्या मीटिंगला शेअर करतीलच. आज ते काही कारणास्तव उपस्थित नाहीये. आणि सर स्वतःबद्दल सांगायचं म्हटलं तर माझी मशीन लागून आता वर्ष होत आलंय. पण माझे आई वडील, मी मुंबईला असतो, काही दिवस इथं यायचे, काही दिवस गावाला राहायचे. त्यावेळेस ते भरपूर दिवस त्यांना इथं वेळ मिळाला. तर मशीन घ्यायच्या वेळेस ते माझ्या विरोधात होते, मशीन घ्यायची नाही, एवढी मागणी मशीन कशासाठी घ्यायची. आणि यावेळेस ते मला आशीर्वाद देऊन गेलेत, की तू आयुष्यात खूप चांगलं काम केलंस. क्या बात आहे. त्यांना फार ग्रेट रिझल्ट मिळाले. व्हेरी गुड. मशीन घेतली तेव्हा घरच्याचा विरोध असल्यामुळे मला काही सहकार्य नाही भेटलं.
मी लोन करून मशीन घेतली होती, पण त्यांचा जो आनंद आणि त्यांचा आशीर्वाद मला फार अभिमानास्पद वाटलं. आणि फार छान वाटलं की मी एवढ्या चांगल्या लोकांसोबत आज जोडलोय तुमच्या माध्यमातून. व्हेरी गुड. इंडियन वॉटर, जसं संजय मोरे सरांनी सांगितलं की माझ्या माध्यमातून दुसऱ्यांच्या घरात जो आनंद येतोय, तो आनंद आणि माझ्या आई वडिलांना जो फायदा आता मला 1-2 महिन्यात दिसला, तो कुठंच मिळाला नसता. त्याबद्दल मी तुमचे, पूर्ण टीमचे आणि विशेषतः संदीप दाने सर, माझे मामाच येतात, आणि विजयकुमार सरोदे सर काका आहेत, त्यांचे आभार मानतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. धन्यवाद सर. थँक्यू. ऑल द बेस्ट. बघा, आधी मशीन महाग आहे म्हणून घरचे विरोधात होते, पण आईवडिलांनी काही दिवस पाणी पिलं, रिझल्ट आले, आणि आता आईवडिलांनी आशीर्वाद दिला की तू खूप चांगलं काम केलं. नेपाल मस्के सरांना अनम्यूट करत आहे. वेलकम सर. नमस्कार सर. नमस्कार. जवळपास 1 महिना झाला पाणी पिऊन. तर सर्वच लोक सांगतात की माझा हा रिझल्ट आला, तो रिझल्ट. मला स्किन वरती रिझल्ट असा आला की माझी स्किन एकदम ग्लो करते, कारण ते जे आपण हे ब्युटी वॉटर मारत असतो चेहऱ्यावरती आणि पाणी पित असतो. तर ऍक्च्युली हे रिझल्ट आहे लेडीजच, पण मला ते रिझल्ट मिळाले कारण मी स्प्रे मारत असतो आणि पाणी पित असतो. व्हेरी गुड. आणि जवळपास 1 महिन्यापासून आम्ही डेमो करत आहोत. तर मी घनश्याम तरोने सरांना अप्रिशिएट करतो, त्यांचे अभिनंदन पण करतो की आम्ही डेमो देता बरोबर त्यांनी डायरेक्ट आम्हाला चेक लिहून दिला. बरोबर. त्यांचे खूप खूप धन्यवाद आहेत. आणि ते मला जसे बोलले की आता मशीन तर घेतली, आपण सोबत काम करायचं आहे, तर मी फुल टाइमच काम करायला निघालेलो आहे सर. त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही आहे. आणि आपल्या सोबतीला आपले ग्रेट लीडर ज्ञानेश्वर दोरकर सर आहेतच. तर आपण सोबत मिळून खूप मोठं काम करणार आहोत. व्हेरी गुड. धन्यवाद सर. थँक्यू नेपाल सर, तुमचं पण अभिनंदन. म्हणजे तुम्ही पहिलंच तुमच्या माध्यमातून तरोणे सरांना या ठिकाणी एंटर केलेलं आहे या प्लॅटफॉर्मवर. आणि तरोणे सर ऑलरेडी एक्सपिरियन्स होल्डर असल्यामुळे तुमची एक चांगली जोडी केंगन आणि TMPच्या प्लॅटफॉर्मवर आता उदयाला येणार आहे. माधुरी मॅडमला अनम्यूट करत आहे. वेलकम मॅडम. नमस्कार सर. नमस्कार. सर, मला पाण्याचे तर खूप फायदे झाले आहेत. मी मे मध्ये जेव्हा अमरावतीला शिफ्ट झाली बँगलोरवरून, तेव्हा मला पिरियडचा खूप त्रास होता. मला डॉक्टरांनी गर्भपिशवी काढायला लावली होती. माझी देराणी आहे प्रीती बांबळकर, तिने मला पाण्याची आयडिया दिली आणि मी ऑगस्टमध्ये दिवाळीस लावलं हे. तर माझा पिरियडचा प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह झाला आहे. त्यानंतर जो आधी त्रास होता, जे जास्त ब्लिडिंग व्हायचं, ते म्हणजे आता खूप लिमिटमध्ये आलं. आधी 15-15 दिवस व्हायचं, मला आता 5 दिवसामध्येच माझा पिरियड संपतो. आणि दुसरं म्हणजे माझा आता 15 दिवसाआधी 15 जानेवारीला ॲक्सिडेंट झाला होता सर. तर म्हणजे पूर्ण फॅमिलीलाच ॲक्सिडेंट झाला होता. तर मी होती, माझी आई, माझी मुलगी, माझे मिस्टर. तर आमचा 4 व्हीलरमध्ये ॲक्सिडेंट झाला. तर मला सर इथे पूर्ण असे ॲक्सिडेंट झाला तर माझं डोकं काचाला असं लागलं, तर पूर्ण इथे असं जखमा पडल्या होत्या सर, आणि माझे केस पण बरेच गेले होते. आणि जेव्हा मी डॉक्टरकडे गेली तर डॉक्टरांना विचारलं, सर माझे केस येतील ना? तर डॉक्टर मला म्हटले की काही सांगता नाहीत म्हणे, 50-50% चान्सेस आहे. पण आता 15 दिवसात माझं पूर्ण हे कव्हर झालं आहे सर केस इथले. आणि इथे पण असं पूर्ण असा पांढरा कोडीसारखा पॅच पडला होता सर, तो पण आता पूर्ण गेलेला आहे. त्यामुळे पाण्याची खूप आभारी आहे मी, आणि प्रीतीचे पण खूप आभारी आहे. तिने मला ही मशीन घ्यायला प्रोत्साहित केलं त्याबद्दल. धन्यवाद सर. ग्रेट. थँक्यू माधुरी मॅडम. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे हे मशीन आपल्या घरात एक डॉक्टरचं काम करत आहे. मॅडमच्या शेअरिंग मधून आपल्या लक्षात आलेलं आहे. कृष्णा पांडे मॅडम यांना मी अनम्यूट करत आहे. वेलकम मॅडम, स्वागत आहे. नमस्ते सर। नमस्ते। सबका धन्यवाद। धन्यवाद। मैंने मशीन ली थी 5/12/2025 को। बोलिए ना हमारे मैडम। घर पे ये शीतलेश है भाई मेरा, उसकी हाँ। वजह से मैंने मशीन ली है। बरोबर। आज मुझे काफी बेनिफिट है ये मशीन का। मेरे मिस्टर की एक आंख की जो नस रहती है वो बहुत काम ज्यादा करती थी, वो दिन भर आंख उनकी फड़फड़ करती थी, बंद चालू कंटिन्यू होती थी। उसके लिए डॉक्टर को दिखाया था, तो डॉक्टर ने बोला था कि 15,000 रुपए का इंजेक्शन इनको हर 4 महीने में लगेगा।
तो वो नस अपने हिसाब से काम करेगी। लेकिन अभी जब से हम लोग वो पानी पी रहे हैं कैंगन का, तब से उनकी बहुत 50% बहुत कम हो गई है। आँख बंद चालू करना। मेरी लड़की को पीरियड्स का इतना प्रॉब्लम था कि उसको एक दिन में 25 वोमिटिंग होती थी, अरे और वाह 5 दिन पहले से 5 दिन बाद तक इतनी तकलीफ होती थी उसको। तो हमने डॉक्टर्स को दिखाया, सोनोग्राफी हो गई, सब हो गया। आखिर सबने बोला कि इसका कोई इलाज नहीं है, इसको ऐसी बर्दाश्त करना पड़ेगा। अरे वाह लेकिन अभी हमारे यहाँ 12वें महीने से अभी 3 महीने हो गए, उसका प्रॉब्लम 90% गायब हो गया। वोमिटिंग तो उसकी बिल्कुल गायब हो गई, एक भी वोमिटिंग उसको नहीं होती। थोड़ा सा हल्का फुल्का दर्द होता, उतना चलता, लेकिन बरोबर तकलीफ उसको अभी बिल्कुल वोमिटिंग की गायब हो गई। तो हमारे घर बहुत में बहुत बेनिफिट है इसका। बहुत वाटर सही डिवाइस लेके हम लोग बहुत खुश है। मेरी मिस्टर के पूरे पैर पैर पूरे काले हो गए थे खेत में काम करके। डॉक्टर को दिखाए तो बोले नहीं होगा, ये चमड़ी पूरी काली हो गई। लेकिन अभी उनकी अपने स्किन के कलर में वो मैच हो रही धीरे धीरे, ब्यूटी वाटर वगैरह मारने से। क्या बात है काफी बेनिफिट है हमारे पे। बहुत सही बहुत सही थैंक यू मैडम थैंक यू शेयरिंग करने के लिए क्योंकि मुझे बहुत आपसे खुशी है, लेने के बाद बहुत खुश है हम लोग मिलकर। जिंदगी की सबसे अच्छी चीज अपन ने खरीद ली ऐसा लगता। ये सब मैं मेरे भाई का बहुत धन्यवाद करूंगी कि उसने बताया, उसको और भी आपका जिसने आपका बताया धन्यवाद उनका कि भी आपने धन्यवाद। आप सभी लोगों का बहुत बहुत धन्यवाद। आपका धन्यवाद कि आपने हाँ निर्णय सर, लिया आपका धन्यवाद आपने निर्णय लिया ये हमने चीज तो लेने देखते का थे, ये लेने का डिसीजन तो मेरी बेटी का ही था। जैसे ही उसने देखी वैसे ही बोली कि मम्मी अपने को ही लेना है। बहुत बढ़िया गुड गुड थँक यू व्हेरी मच थँक यू बहुत सही तर परफेक्ट 9:30 झालेले आहेत सर्वांचे मी या ठिकाणी पुनश्च अभिनंदन करतो तुम्हाला शुभेच्छा देतो तुमच्या भावी आयुष्यासाठी तुमच्या आरोग्यासाठी ज्या ज्या गोष्टीचा विचार करून तुम्ही मशीन घेतलेली असेल ते तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होतील असा हा प्लॅटफॉर्म आहे टीएमपीचा आणि एनर्जिकचा तर हा एक पॉवरफुल वेनसडे चार्ट असतो आपला सेकंड वेनसडे चार्ट आपण भेटणार आहोत पुढच्या महिन्यातल्या दुसऱ्या बुधवारी याच प्लॅटफॉर्मवर मोठ्या संख्येनं तुमच्या डिस्ट्रीब्युटर्सला तुमच्या नवीन डिस्ट्रीब्युटरला आणि तुमच्या गेस्टला पूर्ण महिनाभर जेवढे तुम्ही डेमॉन्स्ट्रेशन करता त्या सर्वांना तुम्ही तेव्हाच सांगायला पाहिजे की असा एक आमचा दुसरा बुधवारला अशी मीटिंग असते आणि तिथं स्पेसिफिक रिझल्ट जे लोक एक्सपिरियन्स शेअर करतात आणि जे ॲप्रिशिएट करतो आपण ते खूप महत्त्वाची आहे तर आपण आजची मीटिंग या ठिकाणी कंप्लीट करूयात तुमच्या सर्वांचे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच गुड नाईट शुभरात्री थँक्यू